हे तर झाला दर्शनाचा भाग की वर्षातून एकदा आपल्याला मातेचं दर्शन घ्यायचं आहे. पण याच्यासोबत आपण अजून काय करू शकतो? तर आपण अजून काय करू शकतो तर मातेचा कुळाचार हा आपल्या घरी सुद्धा झाला पाहिजे. आपण दर्शन करू ते तर करायचंच, पण घरी सुद्धा रेणुका मातेचा कुळाचार झाला पाहिजे. यासाठी आपल्या घरात, आपल्या देवघरात रेणुका मातेची मूर्ती किंवा रेणुका मातेचा फोटो किंवा कुलदेवीचा टाक हा असायलाच पाहिजे. त्यासोबत दर मंगळवारी कुलदेवीचा वार, रेणुका मातेचा वार हा मंगळवार असतो. तर दर मंगळवारी आपण आपल्या देवघरात कलश स्थापना नक्की करावी. हा कलश कायम स्वरूपी असतो आणि आपल्या डाव्या हाताला देवघरात तो कलश स्थापना करायची असते. नारळ, विड्याची पानं, पाणी आणि तांब्या असा संपूर्ण कलश असतो आणि दर मंगळवारी यातलं फक्त विड्याचे पानं आणि जे आपण पाणी टाकलेलं आहे ते बदलायचं. बाकी नारळ तोच राहू द्यायचा. नारळ कधी खराब झाला, कधी तो फुटला किंवा त्याच्यातून जर झाड आलं तरच तो नारळ बदलायचा, नाहीतर तो नारळ बदलायची गरज नाही. तर हा कलश दर मंगळवारी आपण याची पूजन करायचे. दर मंगळवारी यातलं पाणी आणि विड्याचे पानं बदलायचे. रोज कुलदेवीची आरती आपल्या घरात झाली पाहिजे. यासाठी रेणुका मातेची पोथी मिळते, आरती त्याच्यामध्ये दिलेली आहे. रेणुका मातेचा मंत्रजप सुद्धा आपल्या घरात झाला पाहिजे. आणि यासोबतच आपण रेणुका मातेचे वेगवेगळ्या दिवशी, म्हणजे जसं नवरात्र येते, चैत्र नवरात्र येते, शारदीय नवरात्र येते, या दरम्यान आपण एक शुभ दिवस बघून घरी सुद्धा रेणुका मातेची ओटी भरायची आहे. अजून या प्रकारे आपण बऱ्याचशा गोष्टी घरी कुळाचार म्हणून करता येतात. घरी सुद्धा रेणुका मातेच्या शुभ दिवशी, नवरात्र असेल, पौर्णिमा असेल, एकादशी असेल, या दिवशी आपण रेणुका मातेला पुरणपोळी, गोडधोडचा नैवेद्य दाखवायचा असतो. अशा साध्या सोप्या पद्धतीने आपण रेणुका मातेचा कुळाचार आपल्या घरात आपण करू शकतो. आणि कोणतेही काम, कोणतेही शुभ काम करण्याआधी, कुठेही जाण्याआधी तुम्ही रेणुका मातेला सांगूनच जावे. आपल्या घरात जी मूर्ती, फोटो आहे तिथे बसून नमस्कार करावं. जी वस्तू घेत आहात आधी मातेला सांगावं. कुठे प्रवासाला, फिरायला, दर्शनाला जात आहात आधी मातेला सांगावं. सुखरूप प्रवास होऊ दे. कोणतेही शुभ कार्य तुम्ही करत आहात आधी परवानगी मातेची घ्यावी. अशा रीतीने आपण कुलदेवीचा कुळाचार करायचा आहे. कारण कुलदेवी म्हणजेच आपली माहुरगड वासिनी रेणुका माता, आई रेणुका माता ही आपल्या कुळाची देवी आहे आणि तिच्यापेक्षा मोठं मग कोणीच नाही. म्हणून प्रत्येक काम, प्रत्येक गोष्ट करण्याआधी तिची परवानगी घेणं, तिला विचारणं, तिचा पाहुणचार, कुळाचार करणं. त्यासोबत वर्षातून एकदा ठरवून दर्शनाला नक्की जावं.